हम्म. विद्यार्थी मित्रांनो, आय एम जे राजे, PGT मॅथमॅटिक्स, JNV नांदेड. मी तुम्हाला आज काही कालचे जे उरलेले एक्झाम्पल्स होते ते आपण काही बघू, मग त्याच्यावरून तुम्ही एक्झाम्पल्स तयार करा. ठीक आहे. तर आज आपण पहिले रिलेशन फंक्शनवर एक्झरसाइज 1.1 त्याच्यातले काही एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 3. तर हे बघू. पहिले 3 एक्झाम्पल. चेक whether the relation R whether the relation defined on the set defined in the set 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 as R is equal to AB such that B is equal to A plus 1 is reflexive, symmetric and transitive. Is reflexive, symmetric, transitive. Is reflexive, symmetric and transitive. B is equal to A plus 1. तर हे जे रिलेशन आहे या सेटवर जर घेतलं आपण तर ते काय म्हणतो, रिफ्लेक्सिव्ह आहे का, सिमेट्रिक आहे का, ट्रान्झिटिव्ह चेक करा. आहे का बघा. सोल्युशन पहिले आपण R तयार करू. R is equal to AB, ऑर्डर पेअर AB such that B is equal to A plus 1. पहिला एलिमेंट जर तुम्ही या सेटवर आहे ना, AB belongs to R. AB belongs to R such that AB belongs to R. म्हणजे या सेटवरच आहे R किंवा A हे घेऊ असेल. या सेटवर आहे 1 2 3 4 5 6. ओके. तर पहिला एलिमेंट घेतला 1, दुसरा काय घ्यावा लागेल, A plus 1 म्हणजे B होते, तर दुसरा होईल 2 घेतला तर 3 घेतला तर 4 घेतला तर 5 घेतला तर 6 असे घ्यावं लागतं. 6 जर घेतला तर 7 येते. म्हणजे आपण इथे जर 6 घेतला तर नेक्स्ट B काय होईल, 7 होईल. तो याच्यात नाही आहे म्हणून तो एलिमेंट इथे घ्यायचा नाही, ती जोडी इथे घ्यायची नाही. तर एवढे झाले बघा. 1 2 2 3 3 4 4 5 5 6. आता याच्यामध्ये काय आहे का, तुमची जी कंडिशन आहे त्याच्यानुसार रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक, ट्रान्झिटिव्ह आहे का चेक करायचं. फर्स्ट रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह मध्ये काय, तुमच्या याच्यामध्ये AA बिलॉंग्स टू R जर असेल तर ते होते रिफ्लेक्सिव्ह. मग याच्यामध्ये 1 1 2 2 3 3 4 4 5 5 नॉट बिलॉंग टू R. त्याच्यामुळे हे रिफ्लेक्सिव्ह होत नाही. इट इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. कळलं आता, हे रिफ्लेक्सिव्ह नाही. आता दुसरं सिमेट्रिक आहे का, मग सिमेट्रिक आहे का बघा. सिमेट्रिक म्हणजे AB बिलॉंग्स टू R पाहिजे, तर BA सुद्धा त्याच्यात पाहिजे. BA बिलॉंग्स टू R such that if AB belongs to R then BA belongs to R. असं जर होत असेल तर ते काय होईल, सिमेट्रिक होईल. आता जसं तुम्ही 1 2 बघितलं, 1 2 बिलॉंग्स टू R, तर 2 1 आहे का, डज नॉट बिलॉंग टू R. तसं 2 3 आहे तर 3 2 आहे का, 3 4 आहे तर 4 3 आहे का, 4 5 आहे तर 5 4 आहे का, 5 6 6 5 आहे का. therefore it is not symmetric. It is not symmetric. लक्षात. म्हणजे हे जे रिलेशन आहे ते रिफ्लेक्सिव्ह पण नाही, सिमेट्रिक पण नाही. कळलं का.
आता तिसरी प्रॉपर्टी बघू याची. तिसरी काय होते? ट्रान्झिटिव्ह. ठीक आहे, ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह मध्ये काय कंडिशन आहे? ए बी बिलॉंग्स टू आर, बी सी बिलॉंग्स टू आर, तर ए सी बिलॉंग्स टू आर. ए सी बिलॉंग्स टू आर असं यायला पाहिजे. आता आहेत का बघा तुम्ही 1 2 2 3. 1 2 बिलॉंग्स टू आर, 2 3 बिलॉंग्स टू आर, implies 1 3 does not belong to R. हे नाही आहे, त्याच्यामुळे हे ट्रान्झिटिव्ह पण. therefore it is not ट्रान्झिटिव्ह. हे ट्रान्झिटिव्ह होणार नाही. कळलं आता? अशा रीतीने तिन्ही प्रॉपर्टी यावं लागत नाही, म्हणून इट इज नॉट इक्विव्हॅलन्स रिलेशन. इट इज नॉट इक्विव्हॅलन्स रिलेशन. कळलं आता? हे झालं तिसरं एक्झाम्पल. यानंतर एक्झाम्पल नंबर 4 घेऊ. एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. Show that the relation R in R is defined as R is equal to AB such that A less than or equal to B. A less than B is reflexive and transitive but not symmetric. Is reflexive, transitive but not symmetric. लक्षात असं ते सोल्युशन. given R is equal to AB such that A less than or equal to B. तो पहिले पाहिजे रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह मध्ये काय आहे? ए बिलॉंग्स टू आर. याचा अर्थ काय होईल? ए लेस दॅन ऑर इक्वल टू ए. तर ए हा स्वतःलाच इक्वल टू होतो, त्याच्यामुळे इट इज रिफ्लेक्सिव्ह. ठीक आहे. नंबर 2 सिमेट्रिक. सिमेट्रिक मध्ये बघा ए बी बिलॉंग्स टू आर. याचा अर्थ काय होईल? ए लेस दॅन ऑर इक्वल टू बी. तर बी लेस दॅन ऑर बी ए बिलॉंग्स टू आर होते का? बी लेस दॅन ऑर इक्वल टू बी. इज इट नॉट पॉसिबल? इट इज नॉट possible. Therefore it is not possible. Therefore it is not symmetric. It is not symmetric. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी जी आहे ती ट्रान्झिटिव्ह, ती याला अप्लाय होते का? ट्रान्झिटिव्ह. थर्ड प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टी मध्ये काय पाहिजे आपल्याला? ए बी बिलॉंग्स टू आर अँड बी सी बिलॉंग्स टू आर, देन ए
जर दोन्ही असतील आपल्या ह्याच्यात ए बी आर मध्ये आहे, बी सी आर मध्ये आहे, देन ए सी बिलॉंग्स टू आर. ए सी सुद्धा मग त्याच्यात यायला पाहिजे. कळलं आता? तर असं होते का बघू आता. लेट ए बी बिलॉंग्स टू आर, याचा अर्थ काय होतो? ए लेस दॅन ऑर इक्वल टू बी. दुसरं बी सी बिलॉंग्स टू आर, तर बी लेस दॅन ऑर इक्वल टू सी. आणि जर ए लेस दॅन बी आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू बी आहे, बी लेस दॅन ऑर इक्वल टू सी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इझिली सांगता येते ए लेस दॅन ऑर इक्वल टू सी. आणि त्याच्यामुळे काय होईल? ए सी बिलॉंग्स टू आर. ए सी बिलॉंग्स टू आर. देअरफॉर इट इज ट्रान्झिटिव्ह. But it is not equivalence relation because it is reflexive, transitive, but not symmetric, and therefore it is not equivalence relation. Understand? दोन एक्झाम्पल झाले. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघू. याच्यानंतरचं मी इथे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, मी इथे फक्त जे आपल्याला बोर्डला जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत एवढे मी एक्झाम्पल इथे घेतो, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल चांगली त्या एक्झाम्पलची. ठीक आहे. आता बघा, सहावं एक्झाम्पल. show that the relation are in the set 1 2 3 given by, in the set 1 2 3 given by r is equal to 1 2 2 1. तरी आपल्याला रिलेशन डायरेक्ट देऊन टाकले या सेटवरचं. 1 2 2 1 is symmetric, but neither reflexive nor transitive. तर सोल्युशन आपल्याला काय दिले? रिलेशन गिवन r इज इक्वल टू काय दिलेलं आहे? इथे दिलाय बघा r. या सेटवर r दिलेला आहे. तर r काय आहे? 1 2 आणि 2 1 हे आहेत r. मग रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय आहे? पहिली प्रॉपर्टी रिफ्लेक्सिव्ह मध्ये त्यांनी सांगितले की ए बिलॉंग्स टू r. म्हणजे आता याच्यामध्ये कोणते यायला पाहिजे होते? 1 1 2 2 3 3 डज नॉट बिलॉंग टू r. हे तीन त्याच्यात नाही आहे. लक्षात. देअरफॉर इट इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. कळलं का? हे रिफ्लेक्सिव्ह नाही. त्याच्यानंतर दुसरं बघू आपण सिमेट्रिक. यानंतरची प्रॉपर्टी सिमेट्रिक. सिमेट्रिक काय का बघू. सिमेट्रिक मध्ये काय आपल्याला त्याने ए बी बिलॉंग्स टू आर, तर बी ए बिलॉंग्स टू आर असं व्हायला पाहिजे. ए बी जर आर मध्ये आहे तर बी ए सुद्धा आर मध्ये असायला पाहिजे. इथे होते बघा 1 2 बिलॉंग्स टू आर, तर 2 1 बिलॉंग्स टू आर. therefore it is symmetric. सिमेट्रिक. ठीक आहे. ए बी बिलॉंग्स टू आर तर बी ए बिलॉंग्स टू आर व्हायला पाहिजे. म्हणजे 1 2 आहे तर 2 1 सुद्धा यायला पाहिजे. इथे बघा सेट आर मध्ये 1 2 आहे 2 1 पण आहे. therefore it is symmetric. ओके. हां. त्याच्यानंतर तिसरं ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह मध्ये थर्ड ट्रान्झिटिव्ह मध्ये काय म्हटलं की ए बी बिलॉंग्स टू आर, बी सी बिलॉंग्स टू आर,
then AC belongs to R असं व्हायला पाहिजे. AB belongs to R, BC belongs to R, तर AC belongs to R व्हायला पाहिजे. तर इथे पण एक्झाम्पल घेतो 1 2 2 1 1 2 belongs to R, 2 1 belongs to R, तर 1 1 belongs to R आहे, 1 1 does not belongs to R, therefore it is not transitive. हे ट्रान्झिटिव्ह नाही आहे. कळलं मला? आपल्याला त्यांनी या सेटवर हे रिलेशन दिलं आहे 1 2 2 1. तर हे रिलेशन जे आहे तो काय म्हणतो, प्रूव्ह करा सिमेट्रिक आहे पण रिफ्लेक्सिव्ह नाही, ट्रान्झिटिव्ह. आपण पाहिलं रिफ्लेक्सिव्ह पण नव्हतं, ट्रान्झिटिव्ह पण नव्हतं, पण सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक कशामुळे 1 2 आहे तर 2 1 आहे त्याच्यामुळे ते सिमेट्रिक होते. आलं लक्षात? हे झालं क्वेश्चन नंबर 6. यानंतरचा क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. एक्झाम्पल आठवं. शो दॅट the relation are in the set A is equal to 1 2 3 4 5 1 2 3 4 5 given by R is equal to AB such that mod A minus B is even. Mod A minus B is even. Is an equivalence relation. Is an equivalence relation. हे काय आहे ते इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे म्हणून दाखवा. A minus B is even आलं पाहिजे. तर सोल्युशन पहिले आपण R तयार करू. आता याच्याप्रमाणे मॉड A minus B पॉझिटिव्ह नंबर आला पाहिजे, तो इवन आला पाहिजे. समजा 1 घेतला तर 1 1 0 येते इवन. 1 2 1 2 येईल का सांगा. 1 2 नाही ना, 1 3 येते. त्याच्यानंतर 1 4 3 येतो, तो इवन नंबर नाही. 1 2 1 3 जसं इवन येते 2 येते समेची. हे 1 0 येते, हे 2 येते. त्याच्यानंतर 1 5 येईल. 1 च्या जोड्या संपल्या, 1 5. आता 2 च्या जोड्या 2 1 येते का, 2 2 येते, 2 2 येते. त्याच्यानंतर 2 3 येते का, 2 3 1 येते डिफरन्स, त्याच्यामुळे ते नाही. 2 4 येईल का, 2 येतो डिफरन्स. 2 5 नाही. आता 3 च्या जोड्या 3 1 यस 3 1 येईल. 3 1 जर घेतलं तर 2 येतो डिफरन्स. त्याच्यानंतर 3 2 नाही होत, 1 येतो डिफरन्स. 3 4 1 येतो डिफरन्स. 3 5 2 येतो डिफरन्स. 3 5. त्याच्यानंतर 4 1 4 1 4 4 1 गेला 3 हा नाही होत. 4 2 यस 4 2. त्याच्यात 4 3 नाही येत, 1 येतो डिफरन्स. 4 4 चालते. त्याच्यानंतर 4 5 1 येतो डिफरन्स, चालत नाही. इवन नंबर पाहिजे ना, तर चालत नाही तसं आहे ना. म्हणजे आता आपण काय पाहिजे, 5 घेऊ. 5 1 5 आणि 1 5 आणि 1 राईट. 4 येतो डिफरन्स. 5 आणि 2 3 येतो डिफरन्स, नाही चालत. 5 आणि 3 2 येतो डिफरन्स. आणि 5 आणि 4 1 येतो डिफरन्स, चालत नाही. 5 5. तर एवढे एलिमेंट आहेत बघा या सेटमध्ये. 1 1 1 3 1 5 2 2 2 4 3 5 3 1 3 5 4 2 4 4 5 1 5 3 5 1. हे कसं काढलं परत एकदा समजून घ्या. याच्यातला जो डिफरन्स आहे त्यांनी काय सांगितलं, याच्यातला जो डिफरन्स आहे पॉझिटिव्ह पाहिजे आणि इवन पाहिजे. आलं लक्षात. पॉझिटिव्ह म्हणजे मॉड घेतलं तर पॉझिटिव्ह, ते
मॉड करायचं. डिफरन्स जर निगेटिव्ह आला तर त्याला मॉड आहे. मॉड म्हणजे काय होईल, पॉझिटिव्ह होईल. 1 1 0 येते, 1 3 2 येतो, 1 5 4 येते, 2 2 0 येतो, 2 4 2 येतो, 3 1 2 येतो, 3 5 2 येते, 4 2 2 येतो, 4 4 0 येतो, 5 1 4 येतो, 5 3 2 येतो डिफरन्स आणि 5 5 0 येतो. एवढे एलिमेंट त्याच्यात येतात. आता पहिले आपल्याला दाखवायचं हे इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे म्हणून ना. तर पहिले रिफ्लेक्सिव्ह आहे का बघा. रिफ्लेक्सिव्ह मध्ये 1 1 1 2 2 3 3 3 3 घेतला नाही तर बघा मी 3 3 3 3 पण आहे. 3 3 4 4 5 5 एवढे एलिमेंट येतात त्याच्यात. कशात, याच्यात जे रिफ्लेक्सिव्ह आहेत 1 1 2 2 3 3 4 4 5 5 हे रिफ्लेक्सिव्ह आहे ते घेतले आपण. म्हणजे काय होईल, बिलॉंग्स टू आर. therefore it is reflexive. हे रिफ्लेक्सिव्ह आहे. आता बघू आपण सिमेट्रिक आहे का. सिमेट्रिक आहे का. सिमेट्रिक आता सिमेट्रिक मध्ये ए बी बिलॉंग्स टू आर जर असेल तर बी ए बिलॉंग्स टू आर असे आहेत का. आता बघा 1 3 आहे, 3 1 आहे. त्याच्यानंतर 1 5 आहे, 5 1 आहे. त्याच्यानंतर 2 4 आहे, 4 2 आहे. 3 5 आहे, 5 3 आहे. लक्षात. अशा प्रकारे सगळे एलिमेंट आहेत. 1 3 आहे, 1 3 बिलॉंग्स टू आर इम्प्लाइज 3 1 बिलॉंग्स टू आर. त्याच्यानंतर 1 5 बिलॉंग्स टू आर, 5 1 बिलॉंग्स टू आर. अशा रीतीने जोड्या सांगायच्या ज्या आहेत त्या ना. 3 5 असेल तर 5 3 असायला पाहिजे, 5 3 असायला. 2 4 आहे तर 4 2 असायला पाहिजे है ना. तर इट इज सिमेट्रिक. therefore it is symmetric. हे सिमेट्रिक पण आहे. आता आपल्याला काय बघायचं, इट इज ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह आहे का बघा. तिसरी ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह आहे का बघायचं. ट्रान्झिटिव्ह साठी काय करावं लागेल, ए बी बिलॉंग्स टू आर, बी सी बिलॉंग्स टू आर, देन ए सी बिलॉंग्स टू आर. ए बी बिलॉंग्स टू आर, बी सी बिलॉंग्स टू आर, ए सी बिलॉंग आहे का असं बघा. 1 3 3 1 आहे तर 1 1 येते त्याच्यात. 1 5 आहे आणि 5 1 पण आहे तर 1 1 येते. 3 5 आहे आणि 5 3 आहे तर 3 3 येते बघायचं. त्याच्यानंतर 2 4 आहे, 2 4 आहे, 4 4 आहे, 2 4 येते आहे की नाही. अजून कोणतं एक्झाम्पल घेता येईल. 2 4 आहे, 4 2 आहे, 2 2 येते. त्याच्यानंतर अशा प्रकारे सगळे येतात ना. 1 3 बिलॉंग्स टू आर. त्याच्यानंतर 3 1 बिलॉंग्स टू आर. किंवा दुसरं घेऊ 3 5 3 5 बिलॉंग्स टू आर. 1 3 बिलॉंग्स टू आर, 3 5 बिलॉंग्स टू आर, देन 1 5 बिलॉंग्स टू आर. आहे का बघा. 1 5 बिलॉंग्स टू आर. therefore it is ट्रान्झिटिव्ह. अशा रीतीने याला तिन्ही प्रॉपर्टी अप्लाय होतात आणि याला तिन्ही प्रॉपर्टी अप्लाय होते म्हणून काय, दिस इज इक्विव्हॅलन्स रिलेशन. दिस इज इक्विव्हॅलन्स रिलेशन. लक्षात. अशा रीतीने आपल्याला हे प्रूव्ह करावं लागेल, आठवलं. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण आज काय 3 एक्झाम्पल घेतले बघा. तीन एक्झाम्पल झाले आपले. 3 कोणते कोणते झाले.
हां, या एक्झाम्पलमध्ये अजून आपल्याला एक सांगायचं आहे की शो दॅट ऑल द एलिमेंट्स ऑफ 135 आर रिलेटेड टू 24 आणि 135 इज रिलेटेड टू 24 बट नो एलिमेंट ऑफ इज रिलेटेड टू 24 बद्दल. ठीक आहे. म्हणजे 135 जे आहे ते 135 जे आहेत ते 135 सोबतच रिलेटेड राहील आणि 24 जे आहे ते रिलेटेड 24 सोबतच राहील. पण 135 रिलेटेड टू 24 होणार नाही. याचं कारण काय की 135 हे जे एलिमेंट्स आहेत याच्यातला डिफरन्स हा नेहमी काय आहे. कोणते दोन एलिमेंट घ्या 135 यातला डिफरन्स काय आहे 13 15 31 33 35 11 अजून 15 11 नंतर 53 11 53 आणि 53. तर ह्याच्यातला डिफरन्स जो आहे तो इवन येतो. डिफरन्स इज इवन. डिफरन्स इज इवन. त्यामुळे 135 रिलेटेड टू 135. आता 24 घेऊ. 24 यातला डिफरन्स कसा येईल 2 2 त्याच्यामध्ये जोड्या पाहू 2 2 2 4 त्याच्यानंतर 4 2 4 4. आता याच्यातला डिफरन्स जो आहे तो इवन येतो. बघा इवन इवन इवन. त्याच्यामुळे हे 2 4 2 4 ची रिलेटेड राहील. पण याच्यातला डिफरन्स काय आहे 1 2 1 डिफरन्स येतो. 3 2 1 डिफरन्स येतो. 5 2 3 डिफरन्स येतो. म्हणजे हे येत नाही है ना. तर याचा सुद्धा डिफरन्स इज इवन. डिफरन्स इज इवन. म्हणून काय 135 is related to 135 and 24 is related to 24 but 135 is not related to 24. Therefore also 135 is not related to 24 कारण याच्याचा डिफरन्स ऑड आहे. तर हा जो पार्ट आहे हा पार्ट 8व्या एक्झाम्पल मधलाच आहे. 8व्या एक्झाम्पल मधलाच खाली उरलेला पार्ट आहे. हे सुद्धा आपल्याला सांगावं. ठीक आहे. अशा रीतीने आज आपण किती एक्झाम्पल घेतले मित्रांनो. आपण घेतले एक्झाम्पल्स. एक घेतलं 3 त्याच्यानंतर घेतलं 4 घेतलं आणि 6 घेतलं. ठीक आहे. 6 घेतलं आणि 8 घेतलं. असे 4 एक्झाम्पल आज आपण घेतले. आता बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत सगळेच इम्पॉर्टंट आहे याच्यातले. पण तरी पाहून ठेवा तुम्ही आणि जेवढे मनाने करता येईल तेवढे करा. तर तुम्हाला स्वतःला समजेल हे काय करावं लागते ते. कळलं का. तर आपण आता याच्या पुढे लक्षात ठेवा की जेवढे तुम्हाला एक्झाम्पल करता येईल तेवढे करा. याच्यावर एक क्वेश्चन CBSE परीक्षेमध्ये नेहमी असतो आणि तो क्वेश्चन आपल्याला इझिली सॉल्व करता आला पाहिजे. म्हणून मी काही एक्झाम्पल याच्यावर घेतले. ठीक आहे ना. तर अशा रीतीने आपलं हे रिलेशन आणि फंक्शन जे आहे ते याच्यामधला रिलेशन जो पार्ट आहे तो संपला. आता याच्या पुढे आपण फंक्शनकडे जाऊ. नेक्स्ट पिरियडला फंक्शनकडे जाऊ. धन्यवाद. थँक्यू.